समोर होता, मात्र 5व्या आणि 6व्या बॉलवरती विकेट घेत केळवत संघाला या पुढच्या फेरीपर्यंत घेऊन जाण्यामध्ये ते यशस्वी ठरले. अभिनंदन मिस्टर सुमित, आपलं मनापासून खूप खूप. यानंतर या स्पर्धेचा पुढचा सामना आपण पाहतोय. शिवतेज मंडणगड लाटवण असे दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात. लाटवण संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय. तर शिवतेज मंडणगड संघाकडून आघाडीच्या फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एकीकडे असणार आहे सूरज फद आणि सूरज ही जोडगोळी मैदानामध्ये असणार आहे. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमचं खातं आता ओपन होत आहे. 18 बॉल मध्ये एक मॅक्सिमम धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल शिवतेज मंडणगडला. ऑर्गनायझर आहेत, आयोजक आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये असताना राजेश सर बॅटकट आहे की काय आहे? येस, मुवमेंट झाली. हो, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला होता, मात्र सिंगल धाव जरूर भेटली. इथे गोलंदाजीचा जर विचार केला तर जहूर गोलंदाजी मार्कवरती लाटवण संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक असेल. समालोचन कक्षाच्या बाजूने ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. समोर पुन्हा एकदा फद असणार आहेत. या षटकातला पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फद यांच्या बॅट मधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. शानदार बॅटिंग, देर आयर दुरुस्त आयर. मागच्या काही बॉलचा जर विचार केला पहिल्या मॅच मध्ये तर शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेल्या होत्या. त्याच्यानंतर हा नवीन सामना आणि काय सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती जहूरच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण करत 6 धावा वसूल केलेत. 7 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. जहूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. फहद याही बॉलवरती जोरदार आक्रमण करण्याच्या पवित्रामध्ये होते. हलकसं अपील गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु थोडासा कॉन्फिडन्स कमी आपल्याला पाहायला भेटतोय. या अपिलामध्ये थोडासा आवाज जास्त होता, परंतु जो कॉन्फिडन्स होता तो कमी होता मिस्टर जहूर यांचा. पंचाने अपील फेटाळलेला आहे. धाव मात्र भेटत नाहीये. टीमची धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती आतापर्यंत थांबलेली आहे. 3 चेंडू पहिल्या षटकातले पूर्ण झालेले आहेत. जहूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना फहदच्या विरोधामध्ये नॉन स्ट्राईक मार्कवरती मिस्टर सूरज असतील. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची बाहेरची कडा. यष्टरक्षक मात्र इथे बीट होत आहेत आणि चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये प्रस्थान करतोय. याही बॉलवरती सिंगल धाव भेटणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 8 या आकड्यावरती. सुदैवी ठरतायत फहद. जर इथे झेल पकडला असता तर शिवतेज क्रिकेट संघाला मोठा धक्का बसू शकला असता. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. यावेळेला नशिबाची मिळालेली साथ. फायदा उठवला जातोय का फहद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट जहूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. थोडीशी मिसफील्ड होते. फंबल झालाय क्षेत्ररक्षक तिथे. फायदा उठवला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने पहिल्यांदा स्ट्राईक रुटेड होते. स्ट्राईक वरती आता मिस्टर सूरज असतील. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे सूरज. मोठमोठे फटके तो खेळू शकतो. पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, हुनर या खेळाडूकडे आहे. धावसंख्या 9 या आकड्यापर्यंत पोहोचलेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना शिवतेज क्रिकेट संघ मंडणगड. सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा मंडणगड तालुक्यातले मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेतला पहिला सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला होता. केळवत संघाने बलाढ्य बोरीजांभळ संघाला पराजित करत या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. आणि त्यानंतर हा दुसरा सामना तुम्ही पाहताय ज्या ठिकाणी यजमान संघ लाटवण संघाच्या विरोधामध्ये खेळतोय. जहूर आतापर्यंत संमिश्र यश मिळते. एक जो षटकार आलेला होता त्याचा अपवाद जर सोडला तर तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी मिस्टर जहूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. लेफ्ट राईट असं सुरेख कॉम्बिनेशन देखील फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. फहद आणि सूरज ही जोडगोळी मैदानावरती. सूरज पहिल्यांदा या ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नाही, हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. थोडेसे तयार नव्हते राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना. समोर सूरज सारखा आक्रमक फलंदाज आहे ज्याने अनेक स्पर्धा गाजवलेत आपल्या चौफेर फलंदाजीच्या जोरावरती. मंडणगड तालुक्यातला चमचमता सितारा, खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा त्याच्या सपोर्टर्सना देखील असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना सूरजच्या विरोधामध्ये फुल टॉस बॉल. हवाई फायर करण्याचा प्रयत्न इथे सुरेख झेल पकडला जातोय आणि सूरज बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. शिवतेज क्रिकेट संघ मंडणगडला हा बसतोय पहिला मोठा झटका.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवतेज मंडणगड या टीमने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. नवीन खेळाडू रोशन फलंदाजी मार्क वरती ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा यारकर पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल का? येस, ऍब्सोल्युटली. दुसरी धाव देखील सक्सेसफुली पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते. फहद आणि रोशन ही जोडगोळी आता मैदानावरती आहे. धावसंख्या आता पोहोचते डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला जो खेळाडू बाद झाला होता तो सूरज होता, ज्याच्याकडे फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. गोल्डन डकचा तो शिकार बनला पहिल्याच बॉलवरती बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्याच्यानंतर रोशन आलेले आहेत. आखू टप्प्याच्या बॉलवरती यावेळेला शानदार स्ट्रोक, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय मॅक्सिमम षटकार. फहद अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक पवित्रा घेतला जातोय, ना आओ देखा न ताओ देखा, गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर फेंका 6 रन के लिए और इससे 6 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 17 रन 1 विकेट के नुकसान पर. बेहतरीन बल्लेबाजी इस समय मिस्टर फहद के द्वारा देखने को मिलती हुई. फहद है तो मुमकिन है. पुनः एकदा फहद यांच्यासाठी हा जो चेंडू टाकलेला होता तो सुरेख होता. डावखुरासा गोलंदाज होता, वेगवान मारा केला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा होता, थोडासा खाली राहिला चेंडू. फहद पूर्णपणे बीट झाले आणि त्यानंतर चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या दिशेने. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाही. धावसंख्या मात्र स्थिर आहे 17 या धावसंख्येवरती आतापर्यंत शिवतेज मंडणगड संघ पोहोचलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या सूरजकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती तो मात्र सक्सेसफुल ठरलेला नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता. पंच मात्र तटस्थ आहेत, कोणता इशारा येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता यावेळेला होतीये. धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. वारिस यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. वारिस थोडंसं सुरुवातीला मागण्या ठरला, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक वारिस यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटतंय. पंच आपण पाहतोय, अनुभवी असे पंच आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. आतापर्यंत या षटकामध्ये जखडून ठेवलेला आहे. काही बॉलचा जर विचार केला तर फहद आक्रमक पवित्रा घेताना पाहायला भेटतात. त्याचबरोबर रोहन ही जोडगोळी मैदानावरती. आकोट टप्प्याचा बॉल यावेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे, मात्र बघितलं माहिती होतं की इथे हा चेंडू आहे तो स्वेअर असू शकेल. यस, ऍब्सोल्युटली वाईड चेंडूचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर पडते धावफलकामध्ये. याच्यानंतर होणारा सामना जावळे आणि किंजळकर या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण देखील तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. वारिस या षटकामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय, मात्र हाही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. बॅक टू बॅक पुन्हा एकदा स्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पोहोचते 19 या आकड्यावरती. थोडंसं नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं असेल. मिस्टर वारिस यांना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, मात्र मागच्या 2 चेंडूवरती थोडीशी दिशा ही भरकटलेली पाहायला मिळते. त्यामुळे टीमची जी धावसंख्या आहे ते 2नी पुढे सरकलेले आहे. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू असताना फहद आणि त्याचबरोबर रोहन हे जोड गोळे आहे. ते रोशन मैदानावरती आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. इथे फहदच्या बॅट मधून संभवतः मॅक्सिमम षटकार येऊ शकेल, नो डाऊट.
आणि या ओव्हर मधला हा दुसरा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला भेटतोय मिस्टर पद यांच्या बॅट मधून आलेला आक्रमक पवित्रा घेतला जातोय. व्हॉट अ मॅच. थोडासा वेळ घेतला, टायमिंग प्रॉपर होतं, चेंडूला सरळ आपण बघितलं होतं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 25 या आकड्यावरती. अजून देखील संभवतः एखादा चेंडू बाकी असेल या षटकाच्या समाप्तीसाठी. होय, नक्कीच एक चेंडू बाकी आहे आणि त्याचबरोबर वारीस थोडासा महागडा ठरलेला आहे या चेंडूवरती आणि त्याचमुळे तो दुसरा खेळाडू तो वारीच्या जवळ येतो, त्याचा आत्मविश्वास वाढवतोय, कॉन्फिडन्स निर्माण करतोय त्याच्यामध्ये की तू चांगली गोलंदाजी करू शकतोस. आतापर्यंत केलेच चांगली गोलंदाजी, मात्र टप्पा अचूक ठेवणं फार गरजेचं असेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता इथे पद यांचा. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते आतापर्यंत मिस्टर पद यांची. एका धावेची भर पडते, सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 26-26 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलेला आहे, शेवटचं षटक अजून देखील बाकी आहे. दरम्यान या ठिकाणी ड्रिंक्सची वेळ झालेली आहे, छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा परत येऊया. याच्यानंतर जावळे आणि किंजळकर या दोन्ही संघांनी तयार राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. फरान आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक असेल मिस्टर फरान यांचं, तर त्यांच्या समोर एक सेट फलंदाज तुम्ही पाहताय फहद आहे. फहदने आतापर्यंत धावा बनवलेत, त्याच्या बॅटमधून आपण बघितलं तर 3 मॅक्सिमम षटकार देखील आलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फहदच्या बॅटमधून हा मॅक्सिमम षटकार येतोय. फहद ऑन फायर. फरानच्या विरोधामध्ये हे जोरदार आक्रमण मिस्टर फहद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. टीमची धावसंख्या आता पोहोचते 32 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच. एक फलंदाज मात्र बाद झालेला होता, तो देखील सूरज, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू जातोय तो ऑन साइडला, ज्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये प्रस्थान करतोय, त्या ठिकाणी मात्र सिंगल असेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावरती. अतिशय सुरेख बॅटिंग मिस्टर फहद यांच्या माध्यमातून. फहदच्या वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर मला वाटतं ते आतापर्यंत 29 धावांवरती खेळत आहेत. 13 चेंडूंना ते सामोरे गेलेले आहेत. 13 बॉलमध्ये 29 धावा मिस्टर फहद यांच्या माध्यमातून बनवल्या जात आहेत. आक्रमक फलंदाजी आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती देखील तुटून पडलेत. फहदच्या बॅट मधून येतोय हाय मॅक्सिमम षटकार. आक्रमक फलंदाजी मिस्टर फहद यांची. हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीये. ना आओ देखा न ताओ देखा, गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर फेंका, 6 रन के लिए. क्या शानदार बल्लेबाजी मिस्टर फहद के द्वारा देखने को मिलती हुई. तारीफ करनी चाहिए, प्रशंसा करनी चाहिए. उनके बल्ले से ये 5वां सिक्सर निकला था. फिलहाल यहाँ पर तैयार है. बल्ले का बाहरी किनारा, वहां पर खिलाड़ी थोड़े से दूर खड़े थे विकेट कीपर. भाग्यशाली रहे वहां पर फहद. अगर थोड़ा सा आगे खड़े होते तो कहीं ना कहीं ये करीबी मामला बन सकता था मिस्टर फहद के लिए, लेकिन थोड़े से इंजर्ड हुए हैं. हम भगवान से प्रार्थना करेंगे कि जल्दी से जल्दी ठीक हो जाए और दोबारा वो खेलते हुए नजर आए. और पैर में शायद मौच आई है, कहीं ना कहीं वो सफल होकर खेलने का प्रयास करना चाहते थे.
पैर में मोच, छोटी सोच इंसान को निजी जिंदगी में आगे बढ़ने नहीं देती। इसीलिए सुबह की चाय बड़ों की राय समय समय पर लेनी चाहिए। यह प्रार्थना करेंगे कि वो जल्दी से जल्दी ठीक हो जाए खिलाड़ी और दोबारा तंदुरुस्त होकर मैदान पर खेलते हुए नजर आए। यस एब्सोल्युटली, ये देखिए पूरी तरह से ठीक ठाक है वो खिलाड़ी। 5 सिक्सर उनके बल्ले से देखने को मिले थे। निजी स्कोर की बात करेंगे तो फिलहाल यहाँ पर 35 पर खेल रहे, मात्र 15 गेंदों का उन्होंने सामना किया है। शानदार एवरेज उनके द्वारा देखने को मिलता हुआ 233 का उनका स्ट्राइक रेट है। कमाल का ये खिलाड़ी है, पता नहीं कौन से मिट्टी का बना हुआ ये खिलाड़ी है। यह सुबह में नाश्ते में क्या खाया था जरूर मालूम करेंगे। फिलहाल जिस अंदाज में वो बल्लेबाजी कर रहे, अगर इसी अंदाज में वो थोड़ा सा आगे भी खेलते हुए नजर आएंगे तो एक विशाल लक्ष्य की तरफ आगे बढ़ेगी शिवतेज मंडनगढ़ की टीम। हालांकि प्रोजेक्टेड स्कोर का अगर थोड़ा सा सोचेंगे बात तो शायद यहाँ पर एक बड़े स्कोर की तरफ आगे बढ़ते हुए शिवतेज मंडनगढ़ की टीम फिलहाल रन संख्या 39 पर पहुंच चुकी है। 39 रन 39 पर पहुंच चुके हैं शिवतेज मंडनगढ़ की टीम। पहले ओवर में जौहर ने शानदार प्रदर्शन किया था गेंदबाजी मार पर, लेकिन जो दूसरा ओवर वारिस ने फेंका था उसमें थोड़े से महंगे साबित हुए थे। तीसरे ओवर में फरहान आए हैं गेंदबाजी करने के लिए, लेकिन क्या शानदार बल्लेबाजी कर रहे फहद, किसी भी गेंदबाज को हावी होने का मौका नहीं दे रहे हैं। अभी तक प्रशंसा करनी चाहिए जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं। एक विशाल लक्ष्य को सेट करने का प्रयास करेंगे शिवतेज मंडनगढ़ के फहद। फिलहाल यहाँ पर देखिए गेंदबाज तैयार होते हुए और द विकेट गेंदबाजी करेंगे। ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, दोबारा सफल होकर खेलने का प्रयास किया फहद के बल्ले से और एक बेहतरीन सिक्सर आता हुआ। गेंद गए सीधा आउट ऑफ द पार 6 रन के लिए और उसी 6 रनों के बदौलत रन संख्या आगे बढ़ती हुई रन बने हैं 45 एक विकेट के नुकसान पर। जबकि दूसरी तरफ फहद का निजी स्कोर अगर यहां पर चर्चा करेंगे तो 41 पर पहुंच चुका है। आखिरी गेंद है, 9 रनों की और आवश्यकता है फहद को अपना पहला अर्धशतक पूरा करने के लिए। अगर ये 9 गेंद आएगी उसके ऊपर बड़ा स्ट्रोक देखने को मिलेगा तो शायद यहाँ पर मौका बनेगा। फहद के पिताश्री यहाँ पर मौजूद है, उनकी तरफ से 500 रुपए की धनराशि आई है। 41 पर पहुंच चुके मिस्टर फहद, क्या अपना पहला अर्धशतक पूरा करेंगे? नहीं नहीं, यहाँ पर आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे। इसी के साथ यह पहली इनिंग समाप्त हो चुकी है। पहले इनिंग में यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए शिवतेज मंडनगढ़ की टीम ने बनाए 45 रन। मुकाबले को जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता, 45 में से 41 रन अकेले फहद ने बनाए थे। क्या कमाल का ये खिलाड़ी है। वो कहते हैं ना कि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर में दुनिया दुश्मन लगती है। बीच मैदान में हो फहद जैसा खिलाड़ी तो पीने वालों को बिस्लरी किंगफिशर लगती है। आज कमाल किया इन्होंने, माशाअल्लाह। 500 रुपए की धनराशि मिस्टर फहद के खाते में उनके पिताश्री की तरफ से। अगर वो अपना अर्धशतक पूरा करते तो सुफियान भाई उनकी तरफ से भी 500 रुपए की धनराशि मिल सकती थी। सुफियान भाई मंडनगढ़ टेनिस क्रिकेट का एक बड़ा नाम है, फहद एक बड़ा नाम है। इसके बाद चलिए हम टॉस करेंगे, जावड़े बनाम किंजड़गढ़ के बीच में मुकाबला होगा। सो दोनों टीमों के कप्तान से गुजारिश होगी टॉस करने के लिए कॉम्बॉक्स में पधारे। समीर इंदुलकर आणि आतिक इंदुलकर या दोन्ही मान्यवरांना मी नम्रतेची विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत। फहद यांचे पिताश्री देखील आलेले आहेत या ठिकाणी, महाजन सर देखील आहेत। मी फहद जी यांचे जे पिताश्री आहेत त्यांच्याबरोबर काही महिन्यापूर्वीच चर्चा केलेली होती, कारण एका मोठ्या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही भेटलेलो होतो आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते। दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं। इम्रान बोधू यांचा देखील आपण सन्मान करतोय। इम्रान बोधू सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। कदाचित मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये फहद खेळला होता की नाही, फहद नव्हता। यस, त्याची थोडीशी कमतरता जाणवली होती आम्हाला, परंतु त्याने देखील शुभेच्छा दिल्या होत्या। तो आखाती देशामध्ये होता, तिथून त्याने शुभेच्छा दिल्या आणि त्याने सांगितलं होतं पुढच्या वर्षी मी नक्की येणार आहे। फहदची कमतरता जाणवली होती। याच्यानंतरचा जो सामना आहे जावळे आणि किंजळगढ़, त्यांच्यामध्ये टॉस जिंकलेला आहे किंजळगढ़च्या संघाने। आपण मान्यवरांचा सन्मान करतोय इथे।
इम्रान बोधू सर यांचा देखील सन्मान केला जातोय। विनोदजी जाधव सर ते देखील आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत गुलाब पुष्प देऊन। हमारे महफिल में मेहमान बड़े उम्मीद से आते हैं, स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं। आपण इम्रान बोधू सर यांचा यथोचित सन्मान करतोय। तदनंतर आदरणीय विनोदजी जाधव साहेब यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। मी पुन्हा एकदा ऑर्गनायझर टीमला विनंती करतोय, आमचे मार्गदर्शक तरुणांचं नेतृत्व आदरणीय विनोद दादा जाधव यांचा आपण सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर महाजन सर देखील आहेत, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी चषक पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत। सो वेलकम पुन्हा एकदा या इनिंग मध्ये मी सागर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। 46 धावांचं आव्हान असेल इथे। दोन बलाढ्य संघ लाटवण बनाम शिवतेज मंडणगड, ज्या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवतेज मंडणगड संघाने एका विशाल धावसंख्येचा डोंगर उभा केलेला होता आणि त्यानंतर आता लाटवणचा संघ फलंदाजी मार्कवरती। पहिले षटक, पहिला बॉल, यावेळेला हवाई फायर करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक बॉलच्या खाली होता। इथे झेल सुटलेला आहे यष्टिरक्षकाच्या हातून, जीवनदान मिळते पहिल्याच बॉलवरती। रोशन गोलंदाजीसाठी आलेले आहेत। पहिल्या चेंडूवरती संभवतः इथे यश मिळू शकलं असतं, मात्र यष्टिरक्षकाच्या हातून सोपा झेल होता, पकडायला पाहिजे होता, मात्र थोडासा स्ट्रगल करावा लागला होता यष्टिरक्षकाला आणि त्याचा फायदा मिळतोय बॅटर्सला। हा बॉल अतिशय सुरेख टाकला, इथे टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू बॅटरला बीट करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले। या बॉलवरती धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते, एक विशाल लक्ष्य आहे, 46 धावांचा आव्हान आहे आणि त्याचा पाठला करत असताना या बॉलवरती बीट झालेत। स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे सीमारेषेवरती, मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एकेरी धाव जरूर पूर्ण केली जाईल। या सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 2 या आकड्यावरती। मोठं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, आव्हान खूप मोठं आहे आणि या मोठ्या आव्हानांचा जर तुम्हाला सक्सेसफुली पाठलाग करायचा असेल तर मात्र षटकार चौकार मारावे लागतील।
जे फलंदाजी फहद बोधू यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले होते तेच फलंदाजी पाहिजे. मात्र यावेळेला शानदार स्ट्रोक, चेंडू जातोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. देर आयर दुरुस्त आयर. मागच्या 2 बॉलवरती धावा आलेल्या नव्हत्या, प्रेशर दबाव इथे वाढत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू आउट ऑफ द पार 6 धावा, षटकार. 8 धावा झालेल्या आहेत. असेच फटके तुम्हाला इथे खेळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. लव से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रोगों में साहस भर देता है, आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. लाटवण वालों, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न करावे लागतील, इथे संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणि याही बॉल वरती हा मॅक्सिमम षटकार येतोय. आउटस्टँडिंग बॅटिंग, बॅक टू बॅक षटकार आलेला आहे आणि या 2 षटकारांच्या जोरावरती आता लाटवण संघाची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. संभवतः 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी असेल. हे हो, इथे शेवटचा बॉल बाकी आहे. रोशन थोडासा मागणा ठरतो शेवटच्या 2 बॉलवरती. दीपक स्ट्राइक वरती खेळत आहेत आणि दीपकने अजून देखील विजयाचा दीपक आहे तो तेवत ठेवलेला आहे. 3 बॉलमध्ये 13 धावांची एक शानदार इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. त्याचा स्ट्राइक रेट बघितला तर 433च्या स्ट्राइक रेटने दीपक फलंदाजी करतायत. या बॉलवरती जर षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाऊ शकते दीपक यांच्या माध्यमातून. रोशन राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. दीपक साठी टाकलेला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि आपण जर बघितलं तर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. इन स्विंग चेंडू झालेला आहे. या बॉलवरती पूर्णपणे बीट झालेले आहे. दीपक चेंडूला सोडून दिलेलं होतं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाण्यासाठी आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या आता पोहोचते 14 या आकड्यावरती. 12 बॉल अजून देखील शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये तुम्ही पाहताय धावा बनवायच्यात अजून देखील 32. 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता म्हणजे 16 धावांची सरासरी असणार आहे. इथून पुढे तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी होऊ शकतात, बनवल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी दीपकला पुन्हा एकदा स्ट्राइक वरती मोठमोठे फटके खेळणं फार गरजेचं असणार आहे. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कम रहेगी देखो और सुधार करो. जब तक ना मिले सफलता नींद के चैन के त्यागो तुम, वह संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. दोस्तों, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, परंतु हे स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर त्यांना देखील स्वराज्याचे 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंग यांना द्यावे लागले. त्याच्यानंतर 350 किल्ल्याचं विशाल साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. तुम्हाला देखील 12 बॉलमध्ये अजून देखील 32 धावा बनवायच्या असतील तर संघर्ष करावा लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकला तरी देखील इतिहास आणि हारला तरी देखील इतिहास घडवता आला पाहिजे. यावेळेला गोलंदाज सज्ज होतोय. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. आकोटप्प्याच्या बॉलला पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खेळून काढलं जाते डीप फाईन लेग मध्ये. त्या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. या बॉलवरती मात्र सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 15 या आकड्यावरती. म्हणजे येणाऱ्या 11 बॉलमध्ये अजून देखील गरज आहे 31 धावांची. सामना दोन्ही टीमसाठी ऑन असेल. जो इथे संघर्ष करेल, जो इथे मेहनत करेल तो संघ जिंकेल. मेहनत का फल और सब्र का फल हमेशा मीठा होता है. इथे मेहनत करावी लागेल. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. एका रात्रीमध्ये तुम्ही हिरो बनू शकता, मात्र ती एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. आज कोणता संघ या मॅच मध्ये विजय प्राप्त करतोय हे आपण पाहणार आहोत. ओव्हर द विकेट गोलंदाजी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाहीये. पंच दोन्ही हात भूमी समांतर करतायत. एक अवांतर धावेचा इशारा आणि मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता पोहोचते 16 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय 11 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता असणार आहे. मागच्या मॅच प्रमाणे हाही सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज होऊ शकतो. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की सुमितने मॅच विनिंग खेळली होती. यावेळेला आकोटप्प्याच्या बॉलवरती पूल केलंय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. याच्या अगोदर दीपकने शानदार इनिंग खेळली होती. पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत
हा खेळाडू देखील नवीद देखील कुठे कमी नाहीये, त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. नवीद 4 बॉलमध्ये 8 धावांवरती खेळतोय, तर दुसरीकडे दीपक 4 बॉलमध्ये 13 धावांची एक शानदार इनिंग आपल्या समोर सादर करतोय. टीमची धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा ट्विस्ट आला या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस यावेळेला समोरच्या बाजूने लॉंग ऑनच्या डोक्यावरून नवीदच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा खणखणीत षटकार आलेला आहे. अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय मिस्टर दीपक आणि नवीद यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आता इथे झालेली आहे. 28 धावांची पार्टनरशिप. गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप 28 रन, लॉस ऑफ 0 विकेट. शानदार बॅटिंग आणि सामना आता लाटवण टीमच्या मुठीमध्ये आलेला आहे. 9 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. थोडस सहज असं समीकरण इथे आता निर्माण झालेलं आहे लाटवण संघासाठी. मात्र अजून देखील शिवतेज मंडणगड या संघाने हार मानलेली नाहीये. मैदानामध्ये पराजित झालेला माणूस पुन्हा एकदा जिंकू शकतो, परंतु मनातून पराजित झालेला माणूस पुन्हा जिंकत नाही. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में. कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही. लोअर फुलटॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. एकेरी धाव पूर्ण केली जाते. हा चांगला प्रयत्न होता मिस्टर नवीद यांचा, कारण सेट फलंदाज जो दीपक आहे त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 29 या आकड्यावरती. अजून देखील 8 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मिस्टर दीपक विस्फोटक फलंदाज लाटवण संघाचा हा स्टार कडवा चमचमता सितारा आहे. या खेळाडूला अजून देखील पुढच्या 3 ते 4 बॉलवरती जर तुम्ही मैदानावरती खेळताना पाहिलंय तर 2 षटकार येऊ शकतात. फुलटॉस बॉल खराब बॉल होता, इथे नो चेंडू डिक्लेअर केलाय. जर चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला असता तर संभवतः 4 ते 6 धावा इथे मिळू शकल्या असत्या. मात्र मी तर म्हणेन इथे गोलंदाज सुदैवी ठरतोय. जर चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला असता तर कदाचित मोठा फटका पाहायला भेटू शकला असता. वो कहते ना कि बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती है. जिंदगी में न जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी रात आखिरी होगी. मिलते जुलते बातें करते रहो यारो, एक दूसरे से न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी. इस प्रतियोगिता में दोनों भी टीमों की यह आखिरी मुलाकात है. दीपक यांच्यासाठी टाकलेला बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय तिथे, मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाते या बॉलवरती देखील. सो सिंगल धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते 31 या आकड्यावरती. हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू अजून देखील बाकी आहेत. 13-7 हो तो हमें क्या कमी आहे. 7 बॉलमध्ये 15 धावा पाहिजेत. इथे बनतील का, इथे डिपेंड्स केल्या जातील का. दोन्ही टीमला गुड ऑपॉर्च्युनिटी, समान संधी आहे. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू 1 बाउल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. इथे सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. षटकार चौकारांचा पाऊस पडतोय. या 4 धावांच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगला जातोय. पहिल्या मॅच मध्ये देखील तेच चित्र होतं. शेवटच्या 2 बॉलवरती 2 धावांची आवश्यकता होती. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले होते. 5व्या बॉलवरती उमेश सापटे सर बाद झाले. शेवटच्या बॉलवरती हंगे सर बाद झाले होते पहिल्या मॅच मध्ये. इथे दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. शिवतेज मंडणगड की लाटवण, कोणता संघ या मॅच मध्ये विजयी ठरेल. आयुष्यात जर संघर्ष करण्याची वेळ आली तर निराश होऊ नका. परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरला देतो. आज तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरो बनण्याची संधी आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सूरज आलेले आहेत. अगर सूरज की तरह चमकना है तो उसकी तरह पहले आपको जलना भी पड़ेगा. वो कहते ना कि कर्म तुम्हारा कल होगा. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो 6 गेंदे 11 रनों की आवश्यकता. बस कर्म तुम्हारा कल होगा. कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा. हर संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा.
सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. सूरज गोलंदाजी मार्क वरती, यावेळेला सुरेख बॉल टाकला जातोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू दीपकला पूर्णपणे बीट केलं. शेवटच्या 5 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 11 धावांची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट आहे, कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट असणार आहे. दीपक स्ट्राईक वरती आहेत. जोपर्यंत दीपक आहे तोपर्यंत पॉसिबल आहे लाटवण संघासाठी. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांकडे दाद मागितले. पंचांनी मात्र आपले दोन्ही हात भूमी समांतर केलेत. एका अवांतर धावेचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एकरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकते. 36 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. म्हणजे 5 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. इथे एखादा मोठा फटका लाटवण संघाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी कमबॅक करून देऊ शकेल. यावेळेला फुल टॉस बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. इथे झेल सुटलाय. हा झेल सोपा होता, पकडायला पाहिजे होता, मात्र इथे झेल सुटलेला आहे. हा आणि इथे थोडासा ओव्हर थ्रो देखील होतोय. 3 धावा इथे मिळतील. 3 धावा मिळतील. ज्या बॉलवरती विकेट यायला पाहिजे होती त्या बॉलवरती 3 धावा मिळत आहेत. सोपा झेल होता. शोले चित्रपटातला ठाकूर देखील हा झेल पकडू शकला असता. एवढा सोपा झेल होता, परंतु हा झेल सुटलाय. हा सुटलेला झेल मी तर म्हणेन लाटवण संघाला सामना जिंकून देऊ शकतो. कारण रोहित शर्माचा झेल सुटला होता श्रीलंकेच्या विरोधामध्ये 2014 साली आणि त्याचं रूपांतर झालं होतं 264 धावांमध्ये. इथे सुटलेले झेल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. सोपा झेल, मात्र इथे डिफिकल्टीज निर्माण झालेत आता शिवतेज मंडणगड संघासाठी. सूरजने आपल्या संघाला कुठेतरी पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचा सपोर्ट मिळालेला नाहीये. अजून देखील आपण पाहतो या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. दीपक आहे तोपर्यंत लाटवणच्या आशा अपेक्षा जिवंत असतील. इथे मंडणगडला दीपकची 1 विकेट पाहिजे. सूरज ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. लेफ्ट हँडर ते गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. वा, हे चालेल. डिक्लर झोन मध्ये चेंडू गेला काही हरकत नाहीये. थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल मंडणगड वासियांनी, तर लाटवण वरती थोडंसं प्रेशर दबाव असेल. 3 बॉलमध्ये अजून देखील सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 1 षटकार पाहिजे. दीपकने आतापर्यंत षटकार मारलेत. तोच दीपक स्ट्राईक वरती असणार आहे सूरजच्या विरोधामध्ये. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, मॅक्सिमम स्ट्रोक. चेंडू जातो आउट ऑफ द पार 6 धावांसाठी आणि MS धोनी स्टाईल सामना फिनिश केला मिस्टर दीपक याने. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जात होते दीपक यांनी. 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता होती. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. चेंडूला सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खेळलं आणि सुटलेला झेल किती महागात ठरलाय हे दीपकने इथे दाखवून दिलंय. लाटवणचा संघ विजयी ठरलेला आहे. विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.